त्यामुळे अशी अनेक आणि भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत, जी पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचली पाहिजेत. मुलांच्या अनुषंगाने, म्हणजे मुलांचा अभ्यासापासून, मुलांच्या झोपेपासून, आहारापासून कितीतरी पुस्तकं आहेत मराठीमध्ये. माझ्याकडेच आता अशा जवळजवळ 150 पुस्तकांची यादी आहे. जसं मी तुमच्या समोर या पुस्तकांचा काही ना काही उल्लेख करत असतो, तसं पालक सभामधून मी पुस्तकं काही सांगत असतो. हे पुस्तक वाचा, हे पुस्तक वाचा, हे पुस्तक वाचा वगैरे. तर एक पालक मला चिपळूणचे मला म्हणाले की सर तुम्ही एक पुस्तकांची नावं सांगता आम्हाला मिळणार कुठं पुस्तकं आहे. तर चिपळूणसारख्या ठिकाणी तर खरंच, तरी पण आता सध्या एक चांगलं तिथे खूप गंगा म्हणून मोठं मॉल सारखं पुस्तकालय झालेलं आहे. सगळी नवीन पुस्तकं तिथे मिळतात, जुनी पण. तर ही खरंच अडचण होती. मग मी माझ्याबरोबर जे त्या शाळेचे जे संस्थाचालक होते त्यांना म्हटलं काय करूया. ते मला म्हणाले तुम्ही सांगा काय करायचं. आम्ही कोकणामध्ये तेव्हा पालक परिषद दिवसाभराचा कार्यक्रम, दिवसाभराचा पालकांचा, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असा कार्यक्रम घेत असतो. तर त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळी सत्र व्हायची पालकांसाठी. म्हणजे डॉक्टर संदीप केळकर नाव सांगितलं ना तुम्हाला मी, जावे भावनाच्या गावात सांगितलं त्या दिवशी. तर त्यांना सुद्धा आम्ही त्या कार्यक्रमात पालक परिषदेच्या बोलवलं. आता हे सगळी तज्ञ मंडळी पालकांशी बोलत असतात वेगवेगळ्या पैलूवर मुलांच्या संबंधित. मग उपयुक्त साहित्य पालकांना विकत घेता यावं म्हणून पुस्तकांची विक्री व्यवस्था, वेगवेगळ्या पुस्तक विक्रेत्यांना आम्ही सांगायचो की इथं तुम्ही येऊन पुस्तकं तुमची विका असं. तर ती यादी माझ्याकडे होती पालकांसाठीची अशी पुस्तकं असतात. तर ती यादी त्याच्या एका पुस्तक विक्रेत्या मित्राला दिली. त्याने तेव्हा आम्हाला कोकणातल्या शिशुवाटिकांना 10 ठिकाणी 48 पुस्तकं आम्हाला आणली. एक संच 48 पुस्तकांचा संच. त्या संस्थेने पैसे भरले आणि सगळ्या पालकांना आठवड्याला पुस्तकं तिथून नेता यावी, वाचता यावी अशी व्यवस्था केली पालकांसाठी. तर पालकांनी वाचायची म्हणजे मग काहींनी वाचायची नाही का, स्वाभाविकपणे काहींनी पण वाचायची. ठीक आहे. तर त्यामुळे असं जे मानसशास्त्रीय कारण जी आहेत ती आपल्याला माहित असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्यामुळे शाळेत आणि घरामध्ये सुद्धा मुलांना त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी घर आणि शाळा दोघंही मदत करत आहेत असं होईल. नख कुरतडतात का मुलं वर्गात बसून? कुरतडतात ना? त्याचे कारण मला सांगा. आत्मविश्वास कमी आहे, शिवाय चिंता बघा, त्यांना कसली तरी भीती किंवा चिंता वाटत असते. भीती किंवा चिंता वाटत असते. एक मुलगी 3.5 वर्षाची दर 5 मिनिटांनी लघवीला जाते. आता हे सामान्य आहे का? मराठीत नॉर्मल आहे का? नाही, ॲबनॉर्मल आहे. 5 मिनिटात. आणि कुठल्याही वस्तू हात लावायचा असेल, खेळणं असो काही वस्तू कुणी घेतलेली नाहीये, तिला आहे पण मला हवी आहे. मी लहान मुलगी आहे ना, बालसुलभ प्रवृत्ती काय आहे, दिसली वस्तू मला हवी आहे, घेतली. तर ही मुलगी परवानगी काढल्याशिवाय त्या वस्तूला हातात लावायची. 5 मिनिटांनी लघवीला आणि परवानगी शिवाय कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. पालक सभा संपली, मी खाली उतरलो होतो समोरच्या प्रांगणात आणि वर्गात ताई आली त्या छुटीला घेऊन. ताई मला म्हणाली की ही मुलगी तर 5 मिनिटांनी लघवीला जाते आणि कुठल्याही वस्तूला हात लावायचा असेल तर परवानगी शिवाय हात लावायचा. मग मी ताईला विचारलं तुझी आई आली का? म्हणाली हो आली. तर बोला तिला आई ताई असं आम्ही बसतो. मी दोघींना एक प्रश्न विचारला की गेल्या 8-15 दिवसात या मुलीने भीतीदायक, धक्कादायक असं काही पाहिलंय का, अनुभवलंय का? तर दोघी म्हणाल्या नाही, असं काही आम्हाला आठवत नाही.
एखादा प्रसंग घडला आणि त्यामुळे ती घाबरली वगैरे नाही म्हणा. तर ठीक आहे. मग मी आईला विचारलं की आई आली, तिच्या खांद्यावर 6 महिन्याचं बाळ होतं. आईच्या खांद्यावर मला सवय आली होती त्यामुळे ते बाळाला घेऊन आली. तर मी आईला विचारलं घरी तुम्ही कोण कोण असता? तर म्हणाली हे बाळ, ही पोरगी, मी आणि यांचे बाबा. अच्छा. म्हटलं मग बाबा हिला भीती घालतात, ओरडतात, रागवतात, मारतात असं काही करतात का? असतात. कुठे म्हणाले घरी. सकाळी जातात तेव्हा झोपलेली असते, येतात तेव्हाही झोपलेली असते मुंबई. बर. मग मी तुला थेट विचारलं तर या मुलीला असं मारणं, रागावणं, भीती घालणं, दम देणं असं तू करतेस का? म्हणाली हो. म्हणाली हो. असं का करतेस? काय करू? म्हणाली सारखी बाहेर जाते. आईची अडचण काय? सारखी बाहेर जाते. 3.5 वर्षाची मुलगी जाते ना आता, सारखी बाहेर जाते. काय करते? मुलांमध्ये जाते, शेजाऱ्यांकडे जाते. पण म्हटलं मुलांमध्ये जाते तर मुलांना मारते, गोंधळते, चावते असं काय? नाही नाही असं काय करत. शेजाऱ्यांकडे जाते मग त्याला काय करत? नाही नाही तिथेही त्रास. म्हटलं मग ओरडतेस का? सारखी बाहेर जाते. आपण मग तू ओरडतेस का किंवा रागवतेस का, मारतेस का? काय करू? म्हणाली याच्याकडे लक्ष देऊ की हिच्याकडे लक्ष देऊ? मग काय सांगितलं? आईचं प्रेम आहेच, आईची चिंता आहे. बाबा कामावर जाताना सांगितलंय काय काय सगळे मला काय म्हणतात? मुलांकडे नीट लक्ष ठेव. आता लक्ष ठेव या शब्दाचा अर्थ काय? कायम डोळ्यासमोर ठेव, कायम डोळ्यासमोर ठेव. आता ही 6 महिन्याच्या बाळाची आई आहे, मोठी मुलगी 3.5 वर्षाची आहे, घरातली सगळी कामं करायची आहे, घर 10 बाय 10चं आहे. ती 3.5 वर्षाची मुलगी त्या 10 बाय 10च्या जागेमध्ये किती वेळ वावरे, त्या बाळाबरोबर किती खेळे, बाळाकडे लक्ष दे असं म्हटल्यानंतर सुद्धा किती वेळ लक्ष दे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तिचं जग आहे ना, त्या 10 बाय 10च्या पलीकडे तिचं जग आहे ना. बाकी सगळी मुलं खेळतायत आणि मला पण खेळायचं की त्यांच्या बरोबर, बाल सुलभ. पण आईची चिंता काय आहे? लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ती कायम माझ्या डोळ्यासमोर राहिल्याशिवाय मी कसं लक्ष देणार? कितीची चिंता आहे. आणि म्हणून तिला ती सतत दम देणं, भीती घालणं, मारणं, दरडावणं असं जे काय करते त्याचं कारण. मुलगी किती संकटात सापडले बघा. त्या सगळ्याचा ताण तिच्यावर आल्यामुळे दर 5 मिनिटात मुळातच स्नायूवर ताबा नाही. हे वयच असं आहे ना, सगळ्या स्नायूवर ताबा कुठे आहे? आणि विशेषतः हे मलमूत्र विसर्जनाचे स्नायू तर या काळात बघा ना तुम्ही, तुम्हालाही अनुभव असेल. तुमच्या वर्गात येणारी की तुमच्या घरात असणारी सुद्धा काही मुलं कधीतरी 8, 10, 15 दिवसांनी अंथरूण ओलं करतात. काय आहे की नाही? असा अनुभव आहे की नाही? आहे, असणारच. याचं कारण काय? तर काल मी देवस्मिता इकडे गेलो संध्याकाळी, तिथून गेल्यानंतर सर तिच्या चिरंजीवाला भेटायला गेलो. तर आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्यांच्या घरात बरीच मुलं पण आहेत, सुदैवी येते त्या घरामध्ये सगळी मुलं आहेत ना. तर त्यातली समोरचं घर त्यांचंच घर आहे ते. समोरचं घर घरात कोणी होते म्हणजे घरातली माणसं काही कामानिमित्ताने इकडे तिकडे गेली होती. आणि त्या दोन पोरांनी काय केलं माहिती आहे? मास्क घातले आणि संध्याकाळी 7 वाजता घरात अंधार केला होता. आणि ते मास्क घालून काय करत असतील सांगा बरं? ठीक आहे ना. आता तिचा धाकटा चिरंजीव आहे, तो आत्ता 3 वर्ष पूर्ण करतोय आणि ती शाळेत येणार. तर तो अंधार बघून त्याला काय वाटेल? ती सगळी बाकी सगळी मोठे, म्हणजे तो मोठा मुलगा आहे आणि मोठी मुलं आणि छोटी मुलं. त्या मोठ्या मुलांनी अंधार करून मास्क घातलेला आहे. तर हा जेव्हा तिथे जाईल
आणि त्याला समोर अचानक जे काय दिसेल त्याने त्याला काय वाटेल, भीती वाटेल ना. आता तुमच्या वर्गातली अगदी प्राथमिक मध्ये अगदी 5वी काय 10वी सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा विशेषतः मुलीमध्ये रात्रीचं खेळ आहे. ही मालिका कोणाची फेवरेट आहे सांगा? पोरांची. म्हणजे ह्या सगळ्या लहान मुलांची फेवरेट मालिका आहे. म्हणजे एककडे भीती तर वाटते पण बघायचं पण असते, बघायचं पण असते. भीती वाटते त्यांना भूतांच्या गोष्टी ऐकायच्या असतात तर काय सगळ्या मुलांना, आणि त्या ऐकताना बघा म्हणजे माझा पण अनुभव आहे, मी कधी सांगत नाही, पण असा समजा काही प्रसंग आजूबाजूला कुठे घडत असेल म्हणजे टीव्ही सुद्धा पण आपल्याजवळ येऊन बसतात ना, भीती वाटते. बघायचं तर आहे पण भीती पण वाटते. आणि म्हणून मोठ्या माणसाच्या जवळ जाणं, कुशीत बसणं हे सगळं आहे. रात्रीची मुलं अंथरूण ओलं करतात, दिवसाभरात त्यांनी काहीतरी असं भीतीदायक बघितलेलं आहे जे आपल्याला माहित नाही, कारण आपण इकडे तिकडे असतो ना. आई बाबा आजचा जो आहे तो वेगवेगळ्या कारणांनी घराच्या बाहेर आहे, तो त्यांच्या बरोबर नाही, आणि मग त्यांच्या समोर एखादी अशी जर घटना घडलेली असेल तर मुळात त्यांना सांगायचं असतं पण आपल्याकडे वेळच नाही ऐकायला. या पार्श्वभूमीवर जेव्हा ते अगदी कुशीत झोपले तरी सुद्धा पहिली झोप असते ती गाढ झोप असते, शांत आणि स्थिर, आणि मग दुसरा जो भाग असतो झोपेचा अर्ध जागृत अवस्था. स्वप्न कधी पडतात? पहाटे म्हणजे काय तर तोच काळ असतो अर्ध जागृत अवस्था. त्यावेळी ती सगळी स्वप्न पडतात, मनी बसे ते स्वप्ने दिसते. आता लक्षात आलं ती भीती कुठे येते? त्या अर्ध जागृत अवस्थेमध्ये ती भीती स्थानांतरण करून येते. काय स्वप्नची भाषा जी आहे त्याच्यामध्ये एक स्थानांतर प्रकरण आहे, तर ते स्थानांतरण करून येते आणि मग तिथं रिलॅक्स होणं शरीर आणि मन असं जे आहे तिथं स्नायूंचा दावा आहे. म्हणजे मुलांना असं वाटत असतं की आता आपण काय सुरक्षित आहोत, चला आता आपण काही करूया. त्यांना असं वाटतं की आपण बाथरूम मध्ये किंवा काय टॉयलेट मध्ये उभे आहोत, जिथे लग्न करायची जागा आहे तिथे उभे आहोत आणि आपण आता इथं लग्न करतोय असं वाटून ते लग्न करतात. अंथरुणात ते अंथरुण असतं अर्धजागृत अवस्था ना, तर रिलॅक्सेशन भावनांचं निचरा कॅथार्सिस हा असं ते स्थानांतरण लग्न होते. म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते की मुलांना झोपताना जवळ कोण हवं, सुरक्षा काय हवी, अंगावर पाय टाकतात, आईचं गळ्यातलं धरतात, कानातलं धरतात, वेणी धरतात, समोर कुठे आहे तिथे आहे. त्यांना आधार हवाय, चिंतामुक्त भयमुक्त आणि सुरक्षित ती स्थिती मुलांना मिळणं आवश्यक आहे. म्हणून रात्री झोपताना काय करायला पाहिजे? एक उपचार करायला पाहिजे. बाळा आज दिवसाभरात तू कशाला घाबरला नाहीस ना, विचारलं पाहिजे मुलांना. तुला कुठे हात दम दिला नाही ना, घाबरवलं नाही ना, तू कशाला घाबरला नाहीस ना. अगदी थेट आईने विचारलं पाहिजे, काही ओरडल्या नाहीत ना. काहींची भीती असते की नाही मुलांना? मला किस्सा सांगतो. मी एका शिशुवाडीत अंबरनाथच्या आमच्या उठले बाई तिथल्या प्रधानाच्या दवाखान्याच्या वेळेत मी पोहोचलो. सांगितलं किस्सा का तुम्हाला? दवाखान्याला मी पोहोचलो होतो, भोजन मंत्र झाला होता, सगळे मुलांनी आपापले डबे उघडून खात होते आणि लक्षात असं आलं काहींच्या पण आणि माझ्या पण समोरचा एक मुलगा त्याने डबा उघडला असा स्थितप्रज्ञासारखा बसला होता. मी त्याला विचारलं, बाळा डबा नाही आणला का? तरी काही नाही. भूक लागली नाही का? तरी काही नाही. काही नाही बघितलं. काय झालं रोहन? दवाखाने का? पोट दुखतंय का वगैरे असे सगळे चौकशा झाल्यानंतर समोर एक ताई आहे तरुण, म्हणजे त्याच्या आणि आम्ही दोघे वयस्कर असं गृहीत धरून तरुण आहे वाद. म्हणजे आम्ही जर उठलो तर कदाचित गडबड होईल, म्हणून आम्ही त्या आलीपुतीला म्हटलं हे ताई बघ रोहनला जरा मदत कर, बघ डबा आणलाय की नाही असं म्हणून आम्ही म्हटलं. ताई त्याच्याकडे दिशेने 4 पावलं गेल्याबरोबर त्याने सुरू केलं.
तरी मी आईला सांगितलं होतं, तरी मी आईला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? दरम्यान ताईने डबा बाहेर काढला, डबा उघडला, त्याच्यात पोहे होते. ताईने काय सांगितलंय? पोळी भाजी आणायची. आता मला ताई डबा उघडला तर म्हणून डबा उघडायचा. आणि मग ताईच्या लक्षात आलं की आज रोहन शाळेत आल्यापासून गंभीर का आहे. तो मोकळेपणाने दररोजच्या सारखा का वागत नाही हे तेव्हा कळलं. आईने पोळी भाजी शाळेमध्ये, बाबाला सुट्टी होती ना आज, पोळी भाजी केलीच नाही. आणि म्हणून मुलांना डब्यात काय द्यायचं असतं? जे न्याहारीला केलं तोच डबा. कोणासाठी त्याच्याला वेगळं आणखी काय करायचं? शाळा काय काय पण सांगतात. आता ह्या सगळ्याचा ताण कोणाला आलाय? त्या मुलाला आलाय ना. मग आम्ही त्या ताई गेल्याजवळ त्याला शांत केलं. तू खा, तुला पोळी भाजी देऊ का, खाणार का, असं शांत करून ताई ओरडत नाही. हा अनुभव सुद्धा मुलांना मिळाला पाहिजे ना. नियम कुणासाठी आहे? मुलांसाठी नियम आहे की नियमासाठी मुलं आहे? ओरडायला कुणाला पाहिजे? आईला ओरडायला पाहिजे. पण ते सुद्धा मुलांच्या अप्रोक्ष ओरडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे. मुलांच्या समोर केव्हाही ओरडायचं. त्याची गडबड कशी असते बघा. इथेच आमचे भाऊ राहतात विशालकडे, तर त्यांच्या घरामध्ये एक भाडेकरू हे राहतात आणि भाडेकरू. तर त्यांची मुलगी अगदी वर्ष दीड वर्षाची असल्यापासून तिथं असल्यामुळे ती दोघे नवरा बायको नोकरी करतात. आणि ती मुलगी मग आमच्या बहिणी मोकळ्या, कारण त्यांची मुलं मोठी झाली म्हणून त्या मोकळ्या. दिवसभर तिच्या भोवती ती छोटी असायची. असं करत करत ती तिची शाळा सुरू झाली. म्हणजे 3 वर्ष झाली, शाळा वगैरे असं सुरू झालं. तरी ती दिवसभर वरत असायची. संध्याकाळी ती दोघं जण आली की मग खाली जायची. हे बाबा, आमच्या पुतणीचं लग्न ठरलं होतं म्हणून मी 2-3 दिवस तिथं मुक्कामी गेलो. लग्न वगैरे झालं आणि एक दिवस गेला आणि मी तिथंच थांबलो होतो. त्यावरच्या कामाच्या निमित्ताने अनेक वेळा मी आलो की पुण्यात त्यांच्याकडे राहतो. मी त्यावेळी तिथे राहिलो. ही 4 वर्षाची मुलगी संध्याकाळी वर आली आणि मला म्हणाली, आजोबा तुम्ही आज राहणार आहात का? म्हटलं हो, आज राहणार आहे. आज मी तुमच्या पुढे झोपायला येऊ का? म्हटलं का? नाही म्हणाली, मला तुमच्या पुढे झोपायला यायचं. अरे तू दिवसभर आई बाबा नसतात, तू आई बाबांच्या पुढे झोपलं पाहिजेस ना. नाही म्हणाली, मला तुमच्या पुढे झोपायचं. का? म्हणाली, ती दोघं भांडतात. आई बाबा भांडतात. म्हटलं मग त्यांनी एकमेकाशी भांडायचं तर कोणाशी भांडायचं? पण मला भीती वाटते. कोणाची? आई बाबाच्या भांडणाची मला भीती वाटते. आई बाबांनी भांडलं पाहिजे, त्यासाठी लग्न केलंय ना. हक्काचा माणूस भांडायला मिळावा म्हणून. पण ते भांडण मुलांच्या भीतीचं कारण असणार नाही म्हणून मुलांच्या समोर भांडायचं नाही. हे पथ्य पाळलंच पाहिजे. तर म्हणून मुलांना भीती वाटते. ती भीती घेऊन शाळेत आले तर कसं राहते? ती भीती घेऊन शाळेत आली तर काय होणार? त्याचा दुष्परिणाम होणार ना. म्हणजे लक्ष लागेल का? नाही लागणार. एक 5वीतली मुलगी शाळेत आली आणि शाळा सुरू झाली, 1-2 तास झाला असेल आणि ती पोटात दुखून गडबडा लोळायला लागली. पोटात दुखते. मग त्या मुख्याध्यापिका आल्या, वर्ग शिक्षिका सगळ्यांनी चौकशी केली. प्रचंड वेदना, प्रचंड दुखणं वगैरे. मग शिकवायला बरोबर दिलं आणि घरी पाठवलं. पहिला दिवस. काही दिवस गेले आणि पुन्हा तीच मुलगी आली आणि शाळा भरली आणि तिच्या पोटात दुखायला लागलं. पुन्हा गडबडा लोळलं. पुन्हा तोच पुन्हा एपिसोड. शिकवायला बरोबर देणं
आणि घरी सुखरूप सोड. असं दुसऱ्यांदा झालं. पुन्हा तोच प्रसंग काही दिवसांनी. मग मात्र मुख्याध्यापकाबाईंनी मनावर घेतलं आणि त्या आई बाबांना बोलावलं. बाबा आलाच नाही, आईच आली आणि मग मुख्याध्यापकाबाईंनी चौकशी केल्या. त्यांच्या काही लक्षात येईना पोटात दुखण्याचं कारण वगैरे. मग डॉक्टरांकडे गेलं का? तो म्हणे हो. मग डॉक्टर काय सांगतात? ते डॉक्टर म्हणतात तुला काहीच झालेलं नाही. बरं, मुख्याध्यापकांच्या लक्षात आलं की काहीतरी काही. आणि म्हणून त्यांनी काउन्सिलरला बोलवलं. काउन्सिलर बाई आल्या. त्या आईबाबांची मुलाखत घेतली, त्या मुलीची मुलाखत घेतली. आणि मग आईबाबांच्या मुलाखतीमध्ये आईशी बोलताना तिच्या लक्षात आलं की प्रत्येकाला स्वतंत्र, एकत्र, स्वतंत्र हे सगळे उपस्कार करावे लागतात. आणि तेव्हा आईने सांगितलं, याने विचारलं ज्या पहिल्या वेळी तिच्या पोटात दुखलं होतं त्यावेळी तुमच्या घरात असा कुठला प्रसंग घडला होता की तो या अगोदर कधीच घडला नव्हता किंवा मुलीने पाहिला नव्हता. असं जेव्हा काउन्सिलर बाईंनी विचारलं तेव्हा ती आई म्हणाली की त्या दिवशी आमचं दोघांचं कडाक्याचं भांडण झालं, नवरा बायकोचं, आणि तिच्या समोर झालं. आणि भांडणाचा शेवट बाबाने असा केला, तुला काय वाटेल ते करायचं ते कर, मी चाललो घर सोडून. असा बाबाने त्या भांडणाचा शेवट केला आणि बाबा निघून गेला. त्या पार्श्वभूमीवर मुलगी शाळेत आली आणि मग तिच्या पोटात होता. हे सगळ्या एपिसोड ऐकल्यानंतर मग त्या मुलीची मुलाखत घेतली बाईनी आणि तिला विचारलं की तुझं ज्या दिवशी पहिल्या पोटात दुखलं त्या दिवशी घरात असं असं घडलं होतं? तो म्हणाली हो असंच घडलं. मग तुला काय वाटलं? तेव्हा ती मुलगी म्हणते बाबा निघून गेल्यानंतर, बाबा घरातनं निघून गेल्यानंतर, घर सोडून गेल्यानंतर एकट्या आईचं कसं होणार याची चिंता मला होती आणि म्हणून माझ्या पोटात दुखायला लागलं आणि म्हणून मी आईला सोबत करण्यासाठी शाळेत घरी आले. मुलांचं विश्व काय आहे बघा. आणि त्यात एक मुलं असेल, आता तुम्ही त्या एक असलेल्या मुलाच्या समस्या, एक दुसरं एकच कोणीतरी आहे आई किंवा बाबा, अशा मुलांच्या समस्या त्या अत्यंत तुमच्या समोर आहेत. आता तुमच्या समोर अशी अनेक मुलं आहेत. कोर्टाने सांगितले काय बाबाला भेटू द्यायचं नाही, आहेत की नाही? इथं या पीठामध्ये अशी गैर कुटुंब आहे. कोर्टाने सांगितलंय अमुक दिवशी फक्त बाबाने भेटायचं मुलांना. मग तो बाबा गुपचूप येतो, तो लहान कुठेतरी उभा असतो, ते मूल खेळत असतो, तो तिथून बघत असतो. हळूच तुला ते मित्राला बोलवतो आणि सांगतो हे खाऊ त्या मुलाला दे. आईला कळतं, आई काय म्हणते माझ्या मुलाला त्याने त्या खाऊ मध्ये वेगळं काही दिलं तर बाई तुमचं लक्ष कुठे आहे नाही? असे अनेक प्रसंग आता जे आहेत या सगळ्या मानसशास्त्रीय काय उलटापालटी आज मुलांच्या संबंधात ज्या आहेत त्या. मुलांना कशाची चिंता असते, नकळत गुरदडतात, काय डोक्यात चाललेलं असतं. आपण कधी मोकळेपणाने बोललो का? नाही बोललो. याचं कारण आपलं कामच आहे, कामही नाही ते, आणि एवढा वेळ आहे कुठे आपल्याला. पण अशी जी मुलं असतील, आता पुढच्या काळात राष्ट्रीय शिक्षण धोरणात सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये एक काउन्सिलर हवा, असं सांगितलेलं आहे. याचं काम आहे. म्हणून मानसशास्त्रीय ज्या मुलांच्या सवयी आहेत त्या झोपेशी हे, म्हणून मुलांचं निरीक्षण जे आहे किंवा त्यांचं व्यवहार वर्तन जे आहे ते बघितल्यानंतर किमान आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे. मग ते एकटं बसणं असेल, बाहेर बसणं असेल. साधारणतः आता आपली सर्व मुलं 90% मुलं हायपर ऍक्टिव्ह आहेत हे आपल्याला कळलेलं आहे. त्याचं काय करायचं तेही आपण आता बघितलेलं आहे. पण ही काही मुलं अशी आहेत ना त्यांच्या ह्या चिंता आहे, त्याचं काय करायचं त्याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. पण किमान आपल्याला समजणं की हे असू शकतं, हे असू शकतं. ज्या दृष्टीने त्या पालकांना सजग करणं, त्या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी पालकांनी तज्ञांची मदत घेणं हेही तेवढंच गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे लहानपणापासून मुलांना काही अनुभव येतात, जसं काय म्हणूया शारीरिक शोषण ज्याला म्हणता येईल. लहान मुलांचं होतं ना, व्हॅन मधनं जाताना
येताना तर व्हॅनचा चालक असेल किंवा जो कोणी मदतनीस असेल, आता काय सांगितलंय, कंपल्सरी महिला असली पाहिजे। याचा अर्थ फक्त मुलींचं शोषण होतं असं नाही, मुलांचं पण होतं। आता ते जे काही तिथे घडतं मुलांना दिला जातो, मुलांना सांगायचं नाही। आता हे सगळं दाबलेलं त्याच्या पुढच्या पूर्ण आयुष्याला एका अर्थाने नुकसानदायक ठरतं। त्या विशिष्ट पद्धतीने वागल्यामुळे, त्या चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे त्याचा उत्तर आयुष्याशी जो संबंध आहे त्या संबंधावरच त्याचा दुष्परिणाम होतो। हे आता नाही, म्हणजे अनेक ज्या मानसशास्त्रात काम करतात त्या सगळ्या माणसांना उत्तर आयुष्यातल्या समस्यांचं मूळ कुठे आहे ते शोधताना तिथं सापडतं, या वयात सापडतं। म्हणून मुलांचा काय शारीरिक विकास असेल, प्राणिक विकास असेल, तसाच मनोकायिक त्यांची मनाच्या या दबलेल्या किंवा मनाच्या खोल याच्यामध्ये दडपून ठेवलेल्या या भावनांचा परिणाम तत्काल सुद्धा असतो आणि दीर्घकाळ पण असतो। हे आपण जर नीट समजून घेतलं तर आपण योग्य वेळी, कारण आपल्याकडे येण्याचं वय जे आहे तेच मुलांचं योग्य वय आहे। संमोहनशास्त्र नावाचं एक हे आहे शास्त्र, माहिती आहे ना? काय करतात तिथं मुलांना किंवा कुठल्या व्यक्तीला त्या संमोहित करून त्यांच्या मागे नेतात आणि मग तिथं ते सगळं ते बोलत असतात, सांगतात, ठीक आहे। आणि मग तेव्हा मग त्यांना बाहेर काढण्यासाठी ते तज्ञ मंडळी त्याच्यावर हालचाल करतात। म्हणून आपल्याकडे येणारी मुलं, मग ती नख कुरतडणारी असो, मुलांना बोचकारणारी असो, अंगठा चुकणारी असो, हट्ट करणारी असो, आहेत ना अशी सगळी, याचं मूळ काय असू शकतं, याचा जरी किमान आपण पालकांशी थोडाफार संवाद केला एक, किंवा अशा पालकांशी बोलण्यासाठी पुढच्या काळामध्ये काय करता येईल, काय करायला हवं, काय बोलायला हवं असं काय वाटतं का तुम्हाला? खरं म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनात आता हे पालकांना माहित नाही की मुलांचं असं काही चाललेलं असतं, मुलांच्या जगामध्ये काय चाललेलं असतं। आम्ही काय त्यांनी मागितलं, आम्ही सगळं दिलं की, पिझ्झा मागितला, बर्गर मागितला, दिला, वाटत की नाही? कपडे काय हवे ते काय कमी केलं आम्ही त्यांच्यासाठी, सामान्य आम्ही त्यांचं काय कमी केलं? तर म्हणजे ह्या त्यांच्या गरजा आहेत का, जे आता आई बाबा ज्यावेळी देऊ शकत नाही ते आई बाबा आज मुलांना जे देत आहेत ती त्यांची खरी गरज आहे का? हे त्याला मी सांगत होतो, ही त्याची गरज नाही। त्याला 1 मिनिट बोलायचं असतं आणि तुम्हाला वेळ असला तरी तुम्ही हु करत भाजी चिकन, तेव्हा ते काय करतं, ते अनवटीवर ते काय म्हणतात, माझ्या डोळ्यात बघून तुला काय म्हणायचं, तुझ्या काय म्हणायचं। म्हणून तो जो का 1 मिनिटाचा वेळ आहे तो सुद्धा किती मोलाचा आहे हे आई बाबांना कळणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे। मी जेव्हा रात्रीची झोप 8 वाजता झोपायला मदत करा असं सांगतो, तेव्हा बाबांसाठी तुम्ही पण लक्षात ठेवा, बाबांसाठी मी एक नियम सांगितलेला आहे। मला किस्सा सांगितलं का, पुण्यातच आहे। रात्री 2 वाजता झोपणार म्हणून त्या बाबाला मी सांगितलं, 5 वाजता त्याचं ऑफिस सुटतं, 11 वाजता घरी येतो, तुम्हाला सांगितलं त्या पुण्यात माझ्याकडे त्या 2 वाजता म्हणून झोपतो रात्री। तर म्हटलं असं कसं काय चालेल, त्या पुढचं त्याचं चक्र कसं काय राहील दिवसाचं। आणि मग मी घरी गेलो, जरा सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि तेव्हा लक्षात आलं होऊ शकते। मग बाबाला म्हटलं तू 5 वाजता घरी येतो ना, 5 ते 7 2 तास त्याला त्याच्यासाठी नम्र करण्यासाठी। आज अनेक मुलं रात्री उशिरा झोपतात, त्याचं एक कारण बाबा घरी नाही। मग बाबा घरी आल्यानंतर त्याच्याशी गप्पा मारायच्या, दंगा करायचा बाबाशी, आईशी नाही करता येत ना, ते करतो बाबाकडे, ते का तो बाबाकडे दिलेलं आहे, काय करायचं दंगा तो बाबा बरोबर, माझ्या बरोबर, मला वेळ नाही किंवा मला काय ताकद नाही, एवढे कष्ट करून आले घरी, आता पुन्हा दंगा करायला कशी ताकद आहे आपल्याकडे, म्हणून बाबाची वाट बघायची।
बाबा येतो 11 वाजता. 11 वाजता आल्यानंतर त्यांचं जेवण खाण आणि मग या दोघांचा दंगा 1 वाजेपर्यंत. असं सगळं ही दिनचर्या त्या दोघांनाही मिळेल. सगळ्या घराला कुठल्या घरालाही परवडणार नाही आणि मुलाच्या दृष्टीने तर अत्यंत धोका. म्हणून मी सगळ्या बाबांना हल्ली सांगतो, तुमची किती लाख मोलाची कामं असतील, जर शक्य असेल तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी या. 6 वाजेपर्यंत. 7 वाजता मुलं जेवतात ना, मग 7 ते 8 मधला वेळ जो आहे, काही ठेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही, किमान तासभर गेला पाहिजे. तर तो जो तास आहे तो बाबांचा आणि मुलांचा. काय करायचं तो करा लागला. किती गप्पा मारायचे त्या मारा गप्पा. आणि मग 8 वाजले, चला झोपूया. सकाळी 6 वाजता हसत उठतील मुलं. उठल्यानंतर पहिलं काय करायचंय, चला शीला धुया. मग अंघोळ, कपडे घाल. बघा मुलांना त्यांचे कपडे घालायचे असतात बघा, अंघोळ सुद्धा स्वतःचीच करायची असते. मी आयांना सांगतो, तुमच्या मनासारखी त्याची अंघोळ झाली की 4 तांबे पाणी ठेवा आणि त्याला म्हणा तुझी तू अंघोळ कर. सगळं पाणी संपेपर्यंत ते काहीतरी करत राहील ना. त्याला खेळ म्हणा, अंघोळ म्हणा आणि काही. पाणी संपल्यानंतर थांबेल का तिथे? नाही जमणार. मग त्याचं त्यांना अंग पुसायचंच. आईने डोकं पुसून द्यावं, काकाला जागा पुसून द्याव्या. पुस तुझं तू. बघा काय वेळ आहे ना, कसं त्याला करू द्या. कपडे कसे घालायचे असतात मुलांना, त्यांचे त्यांना घालायचे असतात. जेव्हा दोन्ही पाय एकाच भागात गेल्यानंतर पडायला होतो ते त्यातच शिकतात ना. या पायात एकदा घालायचं, या दुसरा पाय तिकडे घालायचा असतो. मग ते काय खुर्चीची मदत घेतील, स्टुलाची घेतील, पायरीवर बसतील, बसून चड्डी घालतील, जे काय घालतील ते हे शिकणं आहे. पावडर कशी लावायची असते त्यांना बघा तुम्ही. पावडर कशी लावतात बघा. हे सगळं करणं आहे. सदऱ्याची बटणं त्यांची करून लावायची असते. सदऱ्याची बटणं लावताना या बोटाचं काय होते बघा, येतो ना कंट्रोल, तिथे येतो ना दाबा. कसं लावायचं बघा, तुम्ही निरीक्षण करा. त्यांना द्या. अगदी 3-4 वर्षाच्या मुलांना सुद्धा बघा काय कसं करतात ते. एकदम मजेशीर असतं ते. आपल्याला मजा असेल पण त्याची शिकणार. हा सगळा वेळ जो आहे असं जर करायला दिलं मुलांना तर झोप झालेली आहे, सगळी माझं कामं मी केलेली आहे आणि मला आनंद मिळाला आहे. मुलं शाळेत न जाण्यासाठी कारण सांगतील का? नाही. कारण शाळेत का काही नावानं हात मारतात, काही केसांना हात फिरवतात, काही ताई माझ्या ड्रेसची चौकशी करतात, मी छान केस भाग पडलाय त्याबद्दल बोलतात. बोलायला पाहिजे ना ताई. ताई आमच्या सगळ्या मुलांच्या पाठीवरनं हात फिरवतात. मुलांचं निरीक्षण असतं बरं. म्हणून हे असं सगळं जर शाळेत होणार असेल तर मुलांना मुलं कशी येतील शाळेमध्ये करण्यासारखी उड्या मारत येतील. आणि मग शाळेत जाताना घाई करतील, गडबड करतील. नाही करणार. घाई गडबड कुणाला असते? शाळेत लवकर जाण्याची घाई कुणाला असते?